मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गोड भजी, त्याला गुलगुले असेही म्हणतात। मी ते या वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि याच वाटीने एक वाटी पाणी घेणार आहोत आपण। याच वाटीने आपण एक वाटी पाणी घेणार आहोत आणि छानपैकी असं मिक्सरच्या सहाय्याने आपल्याला हे सगळं पाणी साखर विरघळून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण ही साखर विरघळून घेऊया। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली ही साखर पूर्णपणे विरघळून झालेली आहे। यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालूया। तर ज्या वाटीने आपण साखर पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घालत आहे इथे। तर मी एकूण 2 वाट्या पीठ घालणार आहे। तर ही दुसरी वाटी आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे परत मिक्सरच्या सहाय्याने अशा प्रकारे। आणि हे प्रमाण ॲक्युरेट आहे, तर खूप छान अशी भजी होतात। तर मी फेटून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा प्रकारे आपलं पीठ असं छानपैकी फेटून झालेलं आहे। 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ, हे प्रमाण एकदम ॲक्युरेट आहे आणि तुम्ही नक्की करून बघा, कुठेही चुकणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गोड भजी किंवा त्याला गुलगुले असे म्हणतात ते बनवायचे आहेत। तर आपण हे 15 ते 20 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवणार आहोत, म्हणजे पीठ छानपैकी फुलून येईल। तर 15-20 मिनिटांनंतर आपण छानपैकी गुलगुले बनवून घेऊया। छानपैकी असं आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे 20 मिनिटांनंतर, तुम्ही बघू शकता। आणि आता हे रेडी आहे भजी बनवण्यासाठी। तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तर की तापलं की नाही, यानंतर आपण भजी बनवायला सुरुवात करूया। यामध्ये आपण घालणार आहोत विलायची पावडर। तर मग थोडी विलायची पावडर घालूया। यावर आपण विलायची घालणार आहोत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आणि तुम्हाला जर सोप आवडत असेल तर यामध्ये तुम्ही सोप सुद्धा घालू शकता। तर आपलं हे पीठ फॉर्मेट झालेलं आहे छानपैकी। विलायची घातल्यानंतर आपण एक वेळेस फेटून घेऊया आणि छानपैकी भजे बनवायला सुरुवात करूया। छानपैकी आपल्याला अशा प्रकारे भजी बनवून घ्यायची आहेत। तुम्हाला जर गोड कमी जास्त आवडत असल्यास तुम्ही कमी जास्त करू शकता। हे बघा, किती छान असे टम्म फुगलेले आहेत आपले पीठ। छानपैकी असंच फर्मेंट होऊ द्यायचं आहे आपल्याला 20 मिनिट। असं मध्यम गॅसवर छानपैकी आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे। याला फुल गॅस लागत नाही अजिबात। तुम्ही जेव्हा पण ही भजी बनवसाल तेव्हा मध्यम गॅसवर बनवून घ्या। तयार आहेत आपली गोड भजी। मग कशी वाटली तुम्हाला गोड भज्याची रेसिपी, नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अगदी खुसखुशीत झालेली आहेत आपली गोड भजी, तुम्ही बघू शकता एकदम छान झालेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला गोड भजी।